तुमचं मूल कायम चिडचिड किंवा रडरड करतं का? कारण त्याला दुसरी इमोशनच माहिती नाहीये. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तेव्हा पुन्हा परत फक्त रडरड किंवा चिडचिड एवढ्या दोनच इमोशन्स ते दाखवतं का? नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागा धागाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांना अजून इमोशन्स इंट्रोड्यूस कशा करायच्या. उदाहरणार्थ, जर मुलगा पडला तर तो आपसूक म्हणतो मला काहीच नाही झालं, किंवा मैत्रिणीने खेळात घेतलं नाही तर तो गप्प बसून राहतो, किंवा जर त्याला कुठल्या गोष्टीचा राग आला तर तो वस्तू उचलून फेकतो. पण ते का होतंय, नक्की सिच्युएशन काय होती हे त्याला सांगता येत नाही. नंबर 1, लेबल युअर इमोशन्स. जर तुम्हाला दिसतं एखादी सिच्युएशन तुमच्या समोर घडतीये तर तुम्ही घरात त्याला लेबल द्यायला सुरुवात करा. त्याला विचारायला सुरुवात करा, तू घाबरलायस का, तुला राग येतोय का, तुला कुठली भीती वाटतेय का. यातनं काय होतं तर मूल तुमचं ऐकतं आणि आपसुकच शब्द लक्षात ठेवायला शिकतं. नंबर 2, स्टोरी टाईममध्ये इमोशन्स दाखवा. म्हणजे काय, जर तुम्ही मुलाला गोष्ट सांगताय तर त्याला असे प्रश्न विचारा. बघ, इकडे या मुलाला त्याची आठवण येते, म्हणजे काय होत असेल, म्हणजे कुठली भावना त्याला वाटत असेल. नंबर 3, त्याला कसं वाटत असेल, असे प्रश्न विचारायला सुरुवात करा. कोणी पडलं किंवा हरलं किंवा रडलं तर काय झालं आत्ता, त्याला काय असं वाटतंय, किंवा कुठली इमोशन तो एक्सपिरियन्स करतोय. हे असे प्रश्न जेव्हा तुम्ही विचारायला सुरुवात करता, अर्थातच तुमचं मूल विचार करायला सुरुवात करतं. नंबर 4, आपलं वर्तन म्हणजे त्यांचं शिक्षण. ते तुम्हाला कॉपी करतायत, त्यामुळे तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये जर इमोशन्स आणताय तर आपसुकच तुमची मुलंही त्यातनं शिकतायत. तुम्ही त्यांच्याशी बोलताना किंवा एकमेकांशी संवाद साधताना कायम इमोशन्स वापरा, की मला आज खूप सॅड वाटतंय, माझा दिवस आज खूप हेक्टिक होता, आय एम व्हेरी टायर्ड. अर्थातच मूल ते ऐकतंय आणि तुम्हाला कॉपी करायचा प्रयत्न करतंय. पेरेंटिंग इसेन्शियल्स हा माझा कोर्स या सगळ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये बोलतो. तुम्हाला जर साइन अप करायचं असेल तर मला नक्की DM करा.